साहेब सादर नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून सार्थ निवड झाल्याबद्दल आपले सानंद अभिनंदन. या सन्मानाचा गौरव करण्यासाठी चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अप्पासाहेब जाधव अपराध संशोधन केंद्र आपल्याला अपराध रत्न पुरस्काराने सन्मानित करीत आहे. बुद्धिमत्ता, बहुशिल्पता आणि कल्पकता यांचा सुयोग्य संगम असलेले आपले व्यक्तिमत्व समाजासाठी सदैव प्रेरणादायी नेतृत्व गुण, दूरदृष्टी आणि सुयोग्य नियोजन याचा उत्कृष्ट समतोल साधत सलक्षण मार्गावर आपण निष्ठेने कार्यरत हा सरस्वतीचा वरदहस्त आपल्याला सदैव लाभला. नीती नियमांच्या चौकटीत कार्यरत राहताना जन्मभूमीच्या संस्काराची शिदोरी आपण जपली आहे. हे मात्र तुझे मी पेढी न मागसारे आणि भारतीला हे सूर्य चंद्रता तुमची यथार्थता म्हणजे आपला जीवन प्रवास. आपण न्याय क्षेत्रातील शिस्त, मूल्ये आणि व्यावसायिक नीतिमत्ता, नैतिकता आत्मसात केली. विद्या वाचस्पती पदवी प्राप्त करून आपली वैचारिक प्रगल्भता मधुरून घेतली. 2014 साली बॉम्बे बार असोसिएशनचे पहिले मराठी अध्यक्ष होण्याचा मान मिळणे हा ऐतिहासिक क्षण ठरला आणि आज महाराष्ट्र राज्याचे ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता म्हणून आपल्या नावावर राज्य सरकारकडून मोहर उठवणे अत्यंत अभिमानास्पद आहे. आपले ज्ञान, अनुभव आणि मूल्यनिष्ठा राज्याच्या न्याय व्यवस्थेला नक्कीच वळते. आज ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट बाबासाहेब परुळेकर आणि चिपळूणच्या जिल्हा व सत्र न्यायाधिकारी नुसे यांच्या शुभ हस्ते आपला गौरव करताना आम्हाला आनंद होतो. संचालक मंडळ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर दिनांक 27/12/25 तळ ब्राह्मण साहेब शब्दानंतर आसामी देशपांडे जोशी. मी सगळ्यांची नावं घेत नाही, कारण सगळेच माझे मित्र आहेत, सगळे चिपळूणवासी आहेत. मी चिपळूणच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि मला इथे चिपळूणमध्ये सत्कार घेताना अतिशय मनापासून आनंद होता. बाजूला एसटी बस स्टँड आहे, तिथे उतरून रस्त्याने डॉक्टर तातार कॉलेज ही जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केलं त्यावेळी ते डॉक्टर तातार साहेब आर्ट्स कॉलेज होतं आणि डॉक्टर तातार साहेब आणि कॉमर्स कॉलेज आणि डॉक्टर बेहरे आर्ट्स कॉलेज होतं. ते पुढच्या 4 वर्षांचे डॉक्टर तातार साहेब, डॉक्टर बेहरे आर्ट्स आणि पिलू प्रकाश जोशी कॉमर्स कॉलेज असं झालं. ते 4 वर्ष चिपळूण एसटी स्टँड, चिपळूण कॉलेज दररोज सकाळी कॉलेजला जाणं, संध्याकाळी कॉलेजवरून एसटी स्टँडवर परत गेलं आणि तिथून एसटी बस पकडून परत मालगावला जाणं. हा माझा चिपळूण मालगावचा दर 4 वर्षाचा प्रवासाचा प्रेमक्रम होता आणि चिपळूणमधले ते दिवस अतिशय आनंददायक होते आणि अतिशय मनोरंजक होते आणि त्या वेळच्या आठवणी म्हणून मी आज सगळ्या मान्यवरांची नावं घेतली नसली तरी एक नाव घेणं मला अतिशय आवश्यक आहे. तो म्हणजे माझा वर्गमित्र हेर मनस्थित भागवत. डॉक्टर तातार कॉलेज मी एकत्र होतो BSc होईपर्यंत. तो एअरफोर्स मध्ये जॉईन झाला. मी पुढे मुंबईला वकिली गेलो. ऋणांबद्दल जोडलेले आहेत आणि म्हणून सत्कार करून घेणं हे एक अतिशय मानाची गोष्ट आहे. म्हणून लिहिला होता आणि तो पूर्ण अभंग आम्हाला कुठे आठवत नाही, सापडत नाही, पण त्याच्या 2 ओळी अशा होत्या. सैन्यपुरीच्या कृषीत विसावे निसर्ग सुंदर कोकण देश, त्या भूमीचा स्वामी आहे परशुराम परदेश. असं हे परशुराम पावन भूमीमध्ये चिपळूण वसलेलं आहे आणि या चिपळूणमधून अनेक नररत्नांची खाण चिपळूण किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून लोकमान्य टिळक, आगरकर, गोपाळ गणेश गोखले अशी कितीतरी नावं आहेत आणि त्या भूमीपासून आपण येत असतो ही मोठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. अत्र्यांनी करेच्या पाण्यामध्ये लिहिले आहे, प्राप्तिक भारत जन्मे त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्म येणे हे जास्त महत्वाचं आहे आणि मी त्यापुढे जाऊन म्हणेन की महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी गोष्ट आहे आणि ती मनातली अनेक जणांना लाभलेली आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
तर अशा या चिपळूणमध्ये माझ्या घरच्या चिपळूणच्या लोकांकडून सन्मान करून देणं ही एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. की माझं आता मेन्शन सगळ्यांनी संदर्भ केला की महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून. काल मानधनच्या समारंभामध्ये मला सरपंच माजी सरपंचाने विचारलं की महाधिवक्ता झाले ठीक आहे, पण तुम्ही नेमकं करता काय? आणि तर महाधिवक्ता हे 26 तारखेचे पद आहे. घटनेच्या 167 कलमानुसार राज्यपाल ते महाधिवक्ता नियुक्ती करतात आणि त्यांचं काम असतं की महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र विधिमंडळाला कायदेशीर सल्ला देणे. कुठल्याही बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या काही गोष्टी असतील, काही केसेस असतील तर त्या डिफेंड करणं, कायदे डिफेंड करणं ही सगळी महत्वाची जी कामं असतात कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा इतर कोर्टामध्ये सुद्धा असतील ती कामं करणं हे महत्वाचं महाराष्ट्राचं काम आहे. तर सरकारला कायदेशीर सल्ला द्यावा. आणि काल मी सांगितलं की सरकारला सल्ला देणं हे काम आहे, पण सरकारला योग्य सल्ला देणं हे महत्वाचं काम आहे. काही म्हणतात की आणि ते तर तिथे लोकांना काही प्रश्न पडला असेल की महाधिवक्ता हे करणार काय आणि करतात परत बाबत बोलतात चिपळूण कॉलेजमध्ये 4 वर्ष अतिशय अतिशय आनंदायक होते. माझी जी दडपणूक झाली त्यामध्ये चिपळूणच्या कॉलेजचा एक महत्वाचा हात आहे आणि त्यावेळेस माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर सगळ्यांची आठवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आमचे प्रिन्सिपल म्हणजे डॉक्टर मोहबूब पाटण आणि व्हाईस प्रिन्सिपल रफिक पोपट आणि सायन्स फॅकल्टीला मॅथमॅटिक्सला प्रोफेसर काशीकर आणि प्रोफेसर कवळी. केमिस्ट्रीसाठी प्रोफेसर वाडिंगे, प्रोफेसर सरदेसाई, प्रोफेसर जोशी आणि प्रोफेसर कुलकर्णी आणि बायोलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचे माहीत असणारे नाना दांडेकर झूलॉजीसाठी आणि बॉटनीसाठी मांडे. हे सगळे जण आमचे प्रोफेसर्स होते आणि ते सगळे सारखे वागवायचे. म्हणजे नाना दांडेकर तर सगळ्यांना असे घरच्या म्हणजे घरची मुलं असल्यासारखे ओरडायचे, रागवायचे. त्यामुळे ते दिल्लीचे कॉलेज एकदम फॅमिली टाईप होतं. मला मगाशी पण प्रश्न विचारला की मुंबईला मी जेव्हा 81 साली प्रॅक्टिस सुरू केली मुंबईचा ओरिजिनल आहे. ओरिजिनल साईड म्हणजे बेसिकली मुंबईमध्ये जे बेसिक होतात आणि मुंबई हायकोर्टामध्ये जे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ओरिजिनल जुरिस्डिक्शन असतं ते सिव्हिल ज्युडिशियल डिव्हिजन किंवा सिव्हिल सिनियर डिव्हिजनमध्ये मुंबईतल्या सगळ्या सिव्हिल केसेस मुंबई उच्च न्यायालयात दाखल होतात, पण त्यांच्यामध्ये कमर्शियल स्टेक्स पुष्कळ असतात. त्यामुळे मुंबई हायकोर्टात ओरिजिनल जुरिस्डिक्शन आहे जे भारतातल्या फक्त हायकोर्टामध्ये आहे. मुंबईत येते करतात. त्या ओरिजिनल साईडला प्रॅक्टिस करण्यासाठी तिथे सगळे नामवंत पारसी गुजराती वकील असायचे आणि अतिशय इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे. ते लंडनमधून थोर न्यायाधीश लॉर्ड डेरिंगफोर्ड म्हणून त्यांचं एक वचन आहे की वकिलांचं शास्त्र काय असतं. व्हॉट इज द टूल ऑफ द ट्रेड फॉर लॉयर? टूल ऑफ ट्रेड फॉर लॉयर इज वर्ड्स. वर्ड्स, ग्रामर, सेंटेन्सेस अँड हे सगळे जे वकिलात आहे ते अतिशय उत्तमरित्या आणला पाहिजे. आणि ओरिजिनल साईडला इंग्लिशवर प्रभुत्व असणं हे महत्वाचं मानलं जायचं. कारण अजूनही उच्च न्यायालयाची ऑफिशियल भाषा इंग्लिश आहे. कधी मराठीमध्ये फक्त मराठीमध्ये आर्ग्युमेंट्स होतात, पण जनरली ही भाषा अजूनही ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे. पण ओरिजिनल साईडला इंग्लिशवर प्रभुत्व असणं हे अतिशय महत्वाचं असायचं. तर त्यांनी मला विचारलं की मालगडच्या मराठी शाळेत, नंतर रामपूरच्या इंग्रजी शाळेत आणि दिल्लीच्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर कॉलेजमध्ये आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे, पण केमिस्ट्री शिवायचे बाकी प्रॉपर केमिस्ट्री शिवायचं सगळं मराठीतच असायचं. प्रॉपर केमिस्ट्री शब्द फक्त इंग्लिशमध्ये असायचे. तर अशा वातावरणात इंग्लिशवर प्रभुत्व कसं काय मिळालं तर त्याचं प्रभाव माझ्या बहिणीने सांगितलं आमच्या वडिलांच्या शिस्तीमध्ये आहे. 70 सालापासून माझ्याकडे रोज सिटी एक्सप्रेस वाचायचे आणि ते माझ्याकडून रोज दररोज एडिटोरियलच्या बाजूला एक आर्टिकल असतं ते माझ्याकडून वाचून घ्यायचे. मला त्यावेळी ती प्रचंड शिक्षा वाटायची, पण मी ते वाचायचं आणि त्यामध्ये नामवंत लेखक असायचे. कुलदीप नायर, नयनतारा सहगल, अजित भट्टाचार्य, प्राणनाथ लेखी
यासारखे मोठमोठे लेखक त्यामध्ये आर्टिकल्स द्यायचे. ती आर्टिकल्स मी वाचायचो. माझा जर विचार चुकला, मला शब्दाचा अर्थ समजला नाही, तर ते मला वडील त्यावेळी समजावून सांगायचे. त्यामुळे ते असं इंग्लिशची जी शिकवण झाली, ते इंडियन एक्सप्रेसच्या वाचनामुळे झाली. 70 सालामध्ये मी इंग्लिश शाळेपासून झालेली आहे आणि त्याचा मला फार मोठा उपयोग शिक्षणासाठी झाला आणि व्यवसायामध्ये झाला. तर ते आपले प्रोफेसर्स वगैरे होते, त्यांच्याही त्यांची अतिशय चांगली संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि त्यातलं उत्तम उदाहरण माझा मित्र हेमंत भागवत आहे तिथे आणि अजूनही आपले सगळे सहकारी मोठमोठ्या पदावरती गेलेले आहेत.